ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मागे पुढे कोणी नसलेल्या वयोवृद्ध आजीला तिचे कोसळलेले घर पवन वाळेकर यांनी नव्याने बांधून दिलं। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आजीचा गृहप्रवेश आमदार किणीकर यांच्या उपस्थितीत पार पडला। अंबरनाथ पश्चिम येथील 3 टाकी परिसरातील गणेशनगरवरचा पाडा येथे वयोवृद्ध आजी औसाबाई आयरे या लपाट्याच्या घरात राहत होत्या। काही दिवसांपूर्वी त्यांचे राहते लपाट्याचे घर कोसळलं होतं। ही बाब समाजसेवक तथा शिवसैनिक पवन वाळेकर यांच्या लक्षात आली। त्यांनी तात्काळ स्वखर्चाने आजीला घर बनवून दिलं। आज आजीचा गृहप्रवेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी अंबरनाथचे शिवसेना पदाधिकारी ललिन मुक्कू, रवी करंजुळे, संदीप लोटे, श्रीनिवास वाल्मिकी, राहुल सोमेश्वर तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोरगरीब शेतकऱ्यांचे, लाडक्या बहिणींचे, कामगारांचे नेते, माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथकरांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतोच। परंतु आज पवन वाळेकर, अक्षय वाळेकर यांनी या आजीला एक घर पडलेलं होतं आणि एकटीच आजी राहते। आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पवन वाळेकर आणि अक्षय वाळेकरांनी हे घर बांधून आमच्या शिंदे साहेबांना त्यांच्या माध्यमातून, आजीच्या माध्यमातून उदंड आयुष्य लाभो यासाठी त्यांनी हे घर त्यांना बांधून दिले। मी अक्षय आणि पवन वाळेकर त्यांचं मी खूप आम्ही अंबरनाथकरांच्या वतीने आभार मानतो की त्यांनी एक नेक काम आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हे घर बांधून आजीला एक सहारा त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। मी त्यांचा आभार मानतोच आणि आम्ही सर्व अंबरनाथकरांच्या वतीने आमचे लाडके नेते, गोरगरिबांचे नेते, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, लाडक्या बहिणीचे नेते यांना उदंड आयुष्य लाभो हीच मी आई जगदंबेजवळ प्रार्थना करतो आणि त्यांच्या हातून हा महाराष्ट्र विकासापुढे जाओ आणि पूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव हो हीच त्यांची आई जगदंबेजवळ प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। थोड्या दिवसापूर्वी आम्हाला इथले जे कार्यकर्ते त्यांचा फोन आला होता की आजीचं घर रात्री सुमार 12:30-1 वाजता ते घर कोसळण्यात आलं। एकदम खराब कंडिशनमध्ये हे घर होतं आणि पत्र्याचं घर होतं आणि आम्ही आता त्यांना पक्क बांधकाम त्यांना करून दिलं आणि शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आजींना हा घरप्रवेश करून दिलेला आहे आता। आणि हे जसं दरवर्षी जसं साहेबांचा वाढदिवस आहे तसंच आम्ही असेच वेगवेगळे कार्यक्रम आम्ही दरवेळेस करत राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेबांना वाढदिवसाच्या आमच्या खूप शुभेच्छा आमच्या। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।